शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी महादेव वसंत गायकवाड, कंपोस्ट ओजेवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आमची पार्श्वभूमी बघितली तर पूर्णपणे शेतकरी कुटुंबातील येते. आजोबापासून मी शेती बघत आलेलो आहे. त्यांच्याबरोबर शेती केली, त्या चुलते होते, एकत्र शेती केली. त्यांच्याबरोबर एकत्र शेती करत असताना शेतीतले बारकावे बघत राहिलो, वेगवेगळे पिकं अनुभवत राहिलो. अगदी आजोबा शेती बघितली तर ते पारंपरिक शेती करायचे. वडीलधाऱ्यांनी त्यात बदल करून तरकारी वगैरे ह्याच्याकडे वळाले. त्याच्यानंतर आमच्या पिढीत बघितलं तर आम्ही फळबागेकडे जास्त आलो. आता सध्या आपण द्राक्ष बागेत बसलेलो आहोत. या द्राक्ष बागेचा विचार केला तर द्राक्षाला दोन पद्धतीने छाटणी केली जाते. एक एप्रिल छाटणी ही खरड छाटणी असते आणि ऑक्टोबर छाटणी ही होळीची छाटणी असते. ही एप्रिल छाटणीला पूर्णपणे काडी तयार केली जाते. त्यामध्ये गर्भधारणेसाठी लागणाऱ्या ज्या डोसेस असतील, रासायनिक खतं असतील, जीवाणूखतं असतील, ही सर्व संतुलित मात्रेत आपण देतो. त्याच्या आधारावरच फळ छाटणीची घड किती लागणार आहे याचं ठरलं जातं. म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एप्रिल छाटणीला जास्त महत्त्व द्यावं आणि 50 ते 70% काम हे एप्रिल छाटणीमध्येच शेतकऱ्याचं बरेच नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तर पूर्ण होतं. तो बेस लक्षात घेऊन मी माझ्या स्वतःच्या बागेत एप्रिल छाटणीला जास्त महत्त्व दिलं आणि संतुलित फवारणी किंवा खत मात्रा असतील या सर्व आपण ह्या बागेला दिलेले आहेत. त्याचा फलश्रुती म्हणून फळ छाटणी ऑक्टोबर छाटणीला जेव्हा मी छाटणी केली त्या पिरियडला फळ चांगलं निघालं, घड चांगले निघाले आणि ते जोपासत असताना द्राक्ष बागेत खूप नैसर्गिक अडचणी आल्या. त्यामध्ये पावसाच्या पिरियडमध्ये डावणीनं खूप अटॅक केला. सुरुवातीच्या पिरियडमध्ये अगदी पोगा स्टेजला, फ्लावरिंग स्टेजला. त्यात सुद्धा आपला शेतकरी कुटुंबाला अनुभव असल्यामुळं, बाहेर जास्त प्लॉट फिरत असल्यामुळं एकंदरीत नॉलेजचा अभ्यास करून आपण त्याच्यावर मात करून हे डावणी पिरियडमधून बाहेर पडलो. आणि त्याच्यानंतर फ्लावरिंग सेटिंगनंतर बुरीचाही प्रादुर्भाव जास्त मागच्या वर्षी झाला होता. त्यामुळे ह्या वर्षी त्याच्यावर जास्त फोकस केला. त्याच्या डावणीबरोबर बोरीमधून सुद्धा चांगल्या पद्धतीने बाहेर पडलो आणि आता आपण हार्वेस्टिंगला स्टेजला आलेलो आहोत आणि आपण एका व्यापाऱ्याला ही बाग दिलेली बी आहे. आणि सध्या मार्केट चांगलं असल्यामुळं जो कोरोना पिरियडमध्ये जो बॅकलॉग आलेला होता तो यावर्षी भरून निघेल इतपत आता मार्केट बी आहे आणि झाडाला माल बी लागेल. ॲक्च्युली कोरोना पिरियडनंतर जो द्राक्ष बागायतदाराचा जर इतिहास बघितला तर बऱ्याच लोकांनी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा अभ्यास न करता काही लोकांनी उपसून काढली. बाग जर उभा करायचा झालं तर त्याला जो खर्च येणार आहे तो न परवडण्यासारखा असतो. त्यात नाही असं उपसून काढला तर अगदीच तो तळागाळाला जातो. असं न करता शेतकऱ्यांनी जी आपण उभा केलेली बाग आहे एवढ्या मोठ्या स्वखर्चातून ती जर 1 वर्षाचा बॅकलॉग पुढं 1-2 वर्षांनी आपल्याला मिळू शकतो ह्या आशापोटी जर आपण तशीच ठेवली आणि त्याला जर मार्गदर्शन जर द्यायचं झालं तर मी महादेव वसंत गायकवाड, प्रेरणा बीज भंडार पंढरपूर येथे असतो, संपर्क साधू शकतो. जसे मी ह्या वर्षी माझी बाग आणली त्या पद्धतीने आपणालाही मार्गदर्शन करू शकतो. द्राक्ष पिकासोबतच मी पंढरपूर तालुक्यामध्ये डाळिंब असू द्या, तरकारीमध्ये कलिंगड, खरबूज, कवाळ असू द्या किंवा कारला, दोडका असू द्या, इतर तरकारी कुठलेही पीक असू द्या, प्रेरणा बीज भंडारतर्फे मी व्हिजिट करून योग्य मार्गदर्शन करून प्रत्येकाचे प्लॉट सक्सेस करून देतो. धन्यवाद.